नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. काय माहिती एकासोबत तोंड काळं केलं आणि आता संसार दुसऱ्यासोबत थाटला आणि तोही कोणीतरी रगड गाठला आहे वाटतं. नक्कीच शेवटचं वाक्य अगदी नोट करून ठेवण्यासारखं होतं. तुम्ही का शोधत आहात तिला? आम्ही, यशवंताने घाबरून विचारलं. हो तुम्हीच. 2 दिवसांनंतर शोधायला सुरुवात केली ना त्यांना. मग का शोधत होतात? नाही, ते तर ती घरातून निघून गेली ना, म्हणून शोधत होतो. खोट्यातला सुद्धा काढायचा नाही. ही जेवढी बडदास्त ठेवली जात आहे ना, त्याच्या विरुद्ध पाहुणचार सुद्धा करता येतो. सकाळी आलेल्या त्या माणसांना झलक पाहायची आहे. नाही, ते तिच्या काकांनी त्याचं घर प्रियाच्या नावावर केलं होतं, पण कोर्टातील तिच्या नावावर होण्यासाठी ती सोबत असणं आवश्यक होतं. म्हणून शोधत होतो आम्ही तिला. त्यांच्या नावावर करून देण्यासाठी एवढी धडपड? समोरच्या व्यक्तीने उपहासाने विचारलं. नाही, तिच्याकडून आम्ही आमच्या नावावर करून घेणार होतो ते घर. समोर उभे असलेल्या माणसाने हा प्रश्न उत्तराचा तास सुरू असताना त्याचा फोन ऑन ठेवला होता आणि पलीकडे विवेक यांच्यातलं सगळं बोलणं ऐकत होता. हो, विवेकचाच माणूस होता तो. तर आता थोडासा बावळट होता, पण काम प्रामाणिकपणे करायचा. त्याच्या बोटावर मोजक्या इतक्या विश्वासू माणसांपैकी एक जगदीश राजपूत. दोघींपर्यंत पोचायच्या आधीच सदानंदाने दोघांनाही उचललं होतं. तर त्या दोघींच्या संभाषणावरून 2 गोष्टी क्लिअर झाल्या. पहिली, त्या प्रियाला का शोधत होत्या आणि दुसरी, प्रियाने कोणासोबत तरी लग्न केलं आहे हे त्यांना सुद्धा कळलं होतं. फक्त त्या तिच्यापर्यंत पोचू शकल्या नव्हत्या, एवढंच. दुसरी गोष्ट विवेकसाठी धोकादायक होती ती दिसत होती. मोकळ्या केसांना एका बाजूला घेऊन मंगळसूत्रात अडकलेली ब्लाऊजची नॉट काढण्याचा प्रयत्न करत होती. पुन्हा त्याला तिच्या गोऱ्यापान मानेचं चकाकणाऱ्या पाठीचं दर्शन झालं. कदाचित हात दुखला होता तिचा, म्हणून ते सोडून तिने चिमटीत कुंकू घेऊन ते भांगेत भरलं. तिच्या प्रेग्नन्सीला 1.5 महिन्याचा वर झाला असेल, त्यामुळे पोट अजूनही सपाटच होतं. त्या सपाट पोटाच्या सोबतीला असणारी ती वळणदार कंबर तिच्या आकर्षक बांध्यांमध्ये आता भर घालत होती. त्या मेघा स्लीव्सच्या ब्लाऊजमधून दिसणारे ते गोरे पांदंड हात तिला अतिसुंदर बनवण्यामध्ये तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाचं योगदान होतं. तिचं वागणं, बोलणं आणि त्याने मागच्या 4-5 दिवसात अनुभवलेलं. ती शांतच होती. चलाकी, अप्रामाणिकपणा आणि दूरपर्यंत तिचा संबंध काही नव्हता या सगळ्याशी. थोडक्यात कुठल्याही पुरुषाच्या मनात आपल्या स्त्रीविषयीची कल्पना असेल त्या साच्यात अगदी व्यवस्थित बसत होती ती. तो तिच्याकडे एकटक पाहत विचार करत होता. तेवढ्यातच तिचं लक्ष आरशातून त्याच्याकडे गेलं. यावेळी मात्र त्याने तो आत्ताच उठला आहे वगैरे अजिबात दाखवलं नाही. सरळ उठून तिच्या मागे उभा राहत ब्लाऊजच्या नॉटमध्ये अडकलेला तिचा मंगळसूत्र काढून त्याची कडे नीट लावून दिली आणि नॉटही बांधून दिली. बोटांचा तिला स्पर्श होणार नाही वगैरे काळजी त्याने अजिबात घेतली नाही. त्यामुळे त्याच्या बोट तिच्या पाठीला, मानेला स्पर्शल्या गेले होते. त्याची ही अनपेक्षित कृती अचानक घडल्याने ती सुद्धा आरशातून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. झोपेतून उठल्याने अस्ताव्यस्त झालेले केस कपाळावर आले होते. चाम तर त्याच्यामध्ये कुठून भरला होता. कुठल्याही मुलीला त्याच्याकडे खेचले जाण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी नक्कीच झगडावं लागत असेल, अशीच काहीशी मॅग्नेटिक पर्सनॅलिटी होती त्याची. तिच्या ब्लाऊजची नॉट बांधून तो पुन्हा त्याच्या सोफ्यावर येऊन बसला आणि फोन हातात घेतला. खरं तर जो वरती तिथे आसपास आहे तिचं अस्तित्व अनुभवायचं होतं त्याला, म्हणून मुद्दाम फ्रेश व्हायला न जाता तिथेच तो आता बसून होता. काल रात्री तो सगळं आपल्या भल्यासाठी बोलत होता, पण आपण उगाचच ओव्हर रिॲक्ट केलं, म्हणून सकाळी उठल्यावर त्याची माफी मागायची असं तिने आधीच ठरवलेलं होतं. आता पुन्हा त्याने मदत केली. सॉरी, काल ते मी वळून मान खाली घालूनच म्हणाली. तेवढ्यात दारावर टकटक झालं. तिने जाऊन दार उघडलं तर आजीसाहेब होत्या. दारातून बाजूला ती झाली आणि तसंच त्यांना सोफ्यावर झोपलेला विक्रम दिसला आणि त्यांच्या नजरेतलं प्रश्न प्रियाला. पण त्यांनी डायरेक्ट तिला असं काही विचारलं नाही. विवेक, अरे उठ, विराजला घ्यायला जायचंय ना. आजीसाहेब, 10 वाजता लँडिंग आहे त्याच्या फ्लाईटचं आणि आत्ता 7:30 वाजलेत. डोंट वरी, वेळेत जाईल मी तुमच्या लाडक्या नातवाला आणायला. तर तो उठून बसतच आळसतेत म्हणाला.
मी मी आलेच देवपूजा करून. त्यांच्या डोळ्यातल्या प्रश्नाने गोंधळलेली ती तशीच बाहेर निघून गेली. ती बाहेर गेली तसं आजीसाहेब विवेक जवळ येऊन बसल्या होत्या. तू तिथे का झोपलायस का, म्हणजे तुला नीट कळतंय विवेक, मला काय विचारायचं आहे. भांडलाय का तिच्यासोबत. नशीब आजीसाहेबांच्या विचारांचे घोडे वेगळ्या डिरेक्शनला धावत होते. अजिबातच नाही. मी कशाला भांडू. तर तिच्यासोबत काय संबंध, काय संबंध हा काही प्रश्न झाला का. काही भांडणे नाही झाली तर मग हे असं इथे झोपण्यामागचं कारण. इतके दिवस तो एवढा मोठा बेड मला वापरायची सवय होती. माझ्यामुळे उगाचच तिला धक्का लागू नये, त्रास होऊ नये म्हणून सेफर साईड इथे मी झोपलो होतो. मी खोटं बोलण्यात मास्टरी आहे या माणसाची. याला सुचतंय बरं. तुझी काळजी ठीक आहे रे, पण काळजी अशी दूर राहून नाही होत. उलट यावेळी बाईला वाटतं की आपल्या नवऱ्याने आपल्या जवळ असावं, आपल्याशी 2 शब्द प्रेमाचे बोलावे. नवऱ्याचा साधा प्रेम स्पर्शसुद्धा खूप असतो अशा दिवसांमध्ये. दिवसभर तर कामात गुंतलेला असतो, किमान रात्री तरी तिच्याजवळ थांबत जा. आधार वाटतो आपल्या माणसाचा. कधी तिला वॉशरूमला जायचं झालं किंवा जाग आली तर तू बाजूला असायला हवं तिच्या. नवरा आहेस ना तिचा, मग ती जबाबदारी सुद्धा घे की बस तेवढं एक काम करून झालं. आजीसाहेबांच्या एवढ्या स्पष्ट बोलल्याने त्याने डोळे फिरवले, पण या विषयावर त्याला जास्त वाद घालायचा नव्हता, म्हणून त्याने मान डोलावली आणि फ्रेश व्हायला निघून गेला. तुझी काळजी ठीक आहे रे, पण काळजी ही कशी दूर राहू नाही होत. उलट यावेळी बाईला वाटतं की आपल्या नवऱ्याने आपल्या जवळ असावं, आपल्याशी 2 शब्द प्रेमाचे बोलावे. नवऱ्याचा साधा प्रेमळ स्पर्शसुद्धा खूप असतो अशा दिवसांमध्ये. दिवसभर तर कामात गुंतलेला असतो, किमान रात्री तरी तिच्याजवळ थांबत जा. आधार वाटतो आपल्या माणसाचा. कधी तिला वॉशरूमला जायचं झालं किंवा जाग आली तरी तू बाजूला असायला हवं तिचा नवरा म्हणून. नवरा आहेस ना, मग तिची जबाबदारीसुद्धा घे. आता आजीसाहेबांचा एवढा स्पष्ट बोलण्याने त्याने डोळे फिरवले, पण या विषयावर त्याला जास्त वाद घालायचा नव्हता, म्हणून त्याने मान डोलावली आणि फ्रेश व्हायला निघून गेला. पुढे देवपूजा आटपून प्रिया रूममध्ये आली तर विराजला घ्यायला आणण्यासाठी तयार होत होता. आरशात बघून टायची नॉट बांधत होता. तिचं उगाचच नीट असलेलं कुशन कवर नीट करण्याच्या, बेडवरच्या व्यवस्थित ठेवलेल्या उशा पुन्हा त्याच जागी ठेवण्याचं काम सुरू होतं. त्याचं लक्ष गेलं, पण तरीही त्याने आपलं काम सुरू ठेवलं. कालच्या आपल्या बोलण्याच्या त्याला राग आला असेल म्हणून ती सकाळी उठूनच त्याला सॉरी आणि थँक्यू एकसाथ बोलणार होती, पण मग तो अचानक जवळ आला की तिचे शब्द आणि ती स्वतःही दोघेही गोठून गेलेत. शिवाय त्याचं निरीक्षण करण्यात एवढी गुंग झाली होती की सुचलंही नाही. तोंड उघडलं तेव्हा नेमक्या आजीसाहेब आल्यात. काही बोलायचं आहे का, तिची घुटमळ पाहून आता त्याने विचारलं. हो, ॲक्च्युली काल मी चिडले, ओरडले तुमच्यावर, त्यासाठी सॉरी. एका सेकंदासाठी त्याला टाय बांधणारा हात थांबला. त्याच्या अपेक्षेच्या विरुद्ध रिॲक्शन होती तिची, पण मग दुसऱ्या सेकंदाला स्वतःचे हावभाव सावरत, तुझी लाईफ आहे, इट इज युअर डिसिजन, आय विल नॉट इंटरफेअर, तो निर्विकारपणे म्हणाला. तुझं आयुष्य असल्याने तू तुझे डिसिजन घ्यायला मोकळी आहेस, हे तिने तिला सांगितलं. काल हेच तर तिने त्याला बोलून दाखवलं, पण आता त्याच्या तोंडून तेच तर शब्द ऐकून काहीशी हिरमुसली ती. एनिथिंग एल्स. ती अजूनही तिथेच उभी होती, म्हणून त्याने विचारलं, आत्याचं काय करायचं. तिला टेन्शन होतंच. काल पुन्हा एकदा सकाळी सकाळी यशवंताने नुपूरला फोन केला होता. तिच्याविषयी माहिती विचारत होती. हे सगळं मनालीने तिला गाडीत पाहायच्या आधीच घडलेलं. तू नको काळजी करू त्याची, आय विल टेक केअर ऑफ दॅट. टायची नॉट फिक्स करून तो तिच्याकडे वळत हाताला वॉच बांधत म्हणाला, पण तरीही आपली आत्या काय चीज आहे तिला माहीत होतं. या क्षणी तिला स्वतःपेक्षा जास्त काळजी आजीसाहेब आणि आबासाहेबांची होती. तिची आत्या इथे पोहोचली तर खूप मोठा सीन क्रिएट होईल. तिच्या आणि विवेकच्या लग्नाचं सत्य समोर येईलच, पण आजीसाहेब आणि आबासाहेब यांची काय अवस्था होईल. तिच्या पोटातल्या बाळाला त्यांनी आपल्या नातवाचं मूल मानलेलं होतं. त्यांचं सत्य समोर आल्यानंतर ते आपला तिरस्कार करतील विचार करत ती तिथेच उभी होती. प्रिया, यू नीड नॉट टू वरी अबाउट दिस. नको विचार करूस. तो अगदी रिलॅक्सपणे आता म्हणाला. तुम्हाला कळलं का,
ती मला का शोधत होती? ती इथवर माझ्यापर्यंत पोचली तर? तो काळजी करू नको म्हणाला तरीही तिने विचारलं. इतक्या वर्षांची यशवंताची तिच्या मनात असलेली दहशत तिला शांत बसू देत नव्हती. तर ती आणि तिची मुलगी दोघी इथवर कधीही पोचू शकणार नाहीत जोवर मी अलाव करत नाही त्यांना. दे डोंट हॅव दॅट ऑथॉरिटी. त्या दोघींना इथपर्यंत येण्याचा अधिकारच नाही आहे. तरी स्पष्ट सांगितलं. त्याला मनालीबद्दल सुद्धा माहिती आहे, म्हणजे तो नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचला असेल. ती पुन्हा काही विचारणार त्याआधीच तो म्हणाला, तुझ्या काकांचं घर त्यांनी तुझ्या नावावर केलं आहे. तेच हवं आहे तुझ्या आत्याला. त्याच्या उत्तरावर ती आता गोंधळली. पण का? म्हणजे कशासाठी? काका ते घर तिच्या नावावर का करत आहेत हा प्रश्न तर आता तिला पडला होता. ते एक्सपायर झालेत. त्यांच्या विलमध्ये त्यांनी ते घर तुझ्या नावावर करवलेलं आहे. म्हणजे असेल कदाचित. त्याच्यासाठी ते काही लाखांचं घर म्हणजे अजिबात महत्त्वाचं नव्हतं. तिच्या काकांविषयी ऐकून तिला हलकासा धक्का बसला, पण दुःख वेगळं झालं नाही, कारण तिचे काका म्हणजे तिच्या आत्यापेक्षा काही कमी नव्हते. सो इन शॉर्ट, तुझ्या काकांचं घर बळकावण्यासाठी तुझी आत्या तुला शोधत आहे. ती माझं घर आहे, माझ्या बाबांचं. खोट्या सह्या करून मिळवलं होतं त्यांनी. तिच्या डोळ्यात पाण्यासोबत चीड होती. तिचे वडील वारले त्यावेळी ती लहान होती. जास्त समज नव्हती तिला. पण त्या घरासाठी तिच्या काकाने खेळलेल्या घाणेरड्या खेळीचा पाढा कितीतरी वेळा यशवंताकडून तिने ऐकला होता. अर्थातच आता यशवंताचे मनसुबे काही वेगळे नव्हते. त्या घराच्या लालसेपोटीच तिने प्रियाला आपल्या घरातून ठेवून घेतलं होतं. त्याला दोघीही सख्खे भाऊ बहीण आपल्याच सख्या भावाच्या घरावर टपले होते. तिच्या हक्काने ते घर माझं होतं म्हणाली. त्याला वाटलं कदाचित लिगली घर तिच्या नावावर आता करून घ्यायला तिला कोर्टात जायचं आहे. हे बघ प्रिया, त्या काही लाखांच्या घरासाठी तुला बाहेर पडू देऊ शकत नाही मी. आय कांट अफोर्ड इट. आणि डोंट वरी, तुझं नुकसान होणार नाही. त्या घरा इतके पैसे ॲडिशनल देईन मी तुला. आता मात्र पुन्हा एकदा तिचं डोकं सटकलं होतं. त्याने मगाशी सॉरी म्हणायला आली होती, पण कदाचित आता त्यालाच पुन्हा एकदा सॉरी फील करवणार होती. तुम्हाला पैशांशिवाय काही दिसतच नाही का हो? असले आता प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक भावनाचं उत्तर पैसा असतो का तुमच्याकडे? प्रत्येक गोष्ट पैशांमध्ये तोलून मोकळे होता. मान्य आहे, खूप पैसा आहे तुमच्याकडे. पैशाच्या जोरावर प्रत्येक गोष्ट मिळवू शकता तुम्ही. पण त्या घरातून मिळणाऱ्या पैशांची हाव नाही आहे मला. काही घेणं देणं नाही आहे माझं. माझ्या आईबाबांचं घर होतं ते. त्यांनी कष्टाने बांधलेलं. माझं हक्काचं. तिच्या काही मोजक्यात दुसऱ्या आठवणी होत्या त्या घरासोबत. ती नाकपुड्या फुगवत चिडून रडत त्याला प्रश्न विचारत होती. तिचा तो चिडका रडका अवतार आणि वाढलेला आवाज पाहून त्याने पुन्हा कपाळावर 2 बोटं घासली. त्याच्या नजरेत जगाच्या अगदी विरुद्ध होती ती मुलगी, जिला ना ज्याच्यात इंटरेस्टच नव्हता ना त्याच्या पैशामध्ये. ती कितीही चांगली असू दे, पण यावेळी तो सॉरी नक्कीच म्हणणार नव्हता. आय डिडंट मीन दॅट. जमेल तेवढ्या शांत आवाजात त्याने आता म्हटलं. त्याच्या वाक्यावर तिने काहीच उत्तर दिलं नाही. तर तळव्याने डोळे पुसण्याचा कार्यक्रम मात्र सुरू झाला होता. ओके फाईन, आय विल डू समथिंग. ते घर तुझं होतं आणि तुझंच राहील. नाव डोंट क्राय. ते घर ऑफिशियली लिगली तिच्या नावावर करून घेणं, तेही तिच्या अनुपस्थित, त्यासाठी काही मुश्किल गोष्ट नव्हती. पुन्हा एकदा ती आता चिडली त्याच्यावर, जे की साहजिकच होतं. त्याने मात्र शांततेत उत्तर दिलं. तिच्या भावना तो समजू शकला नसला तरीही त्यांचा मान ठेवायला तयार होता. बोलून तो सोफ्याकडे वळला आणि तीही बाहेर जायला वळलीच होती की तेवढ्यात बेडचा कोपरा तिच्या गुडघ्याला लागला. आई गं, ती विव्हळली. तिचा आवाज ऐकून दुसऱ्या सेकंदाला तो आता तिच्या जवळ आला. चार्ली, डोंट सिट हिअर. जस्ट एंटर झालेला चार्ली तिच्या जवळ जाण्यासाठी धडपडत होता. त्याने हात दाखवला तसा तो गपचूप आता सोफ्यावरच बसला. त्याला नका ओरडू, केवढासा आहे तो, तिने म्हटलं. आणि त्याने ऐकलं. गुडघ्याला वेदना होत होती. पकडायला तिने आधार शोधायला आणि तो जवळ असल्याने तिने त्याच्या दंडाला धरलं अगदी गच्चच. तर एक हात तिने गुडघ्यावर ठेवलेला, तर आता दुसऱ्या हाताने ती त्याचा दंड तिने धरलेला होता. त्यानेच मग तिच्या आता
पाठीवर आधार देत दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवत तिला सोफ्यावर बसवलं. साडीवरूनच गुडघ्यावर असलेला तिचा हात काढून त्याने जरा वेळ घट्ट पकडलं. तिथे तुला स्वतःची काळजी घेता येत नाही, कसली एवढी घाई आहे? यू आर ऑलवेज केअरलेस अबाउट युअर सेल्फ. त्याने तिचा पाय हळूहळू सरळ केला. काल तिला चक्कर येताना ती धडपडली होती तेव्हा तो तसाच रागवला. तशाच अधिकाराने काळजीने आताही ओरडत होता. ती सोफ्यावर बसली होती आणि तो खाली तिच्या पायाजवळ होता. आजवर ती अनेकदा धडपडली, ठेचरली असेल, पण तुला लागलं का, त्रास होतोय का असं विचारणारं कोणीच नव्हतं तिच्याजवळ. तिचे डोळे टचकन पाण्याने भरलेले. अजूनही दुखतंय का? त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातलं पाणी म्हणजे शारीरिक वेदना वाटली त्याला. तिने नकारार्थी मान हलवली. स्वेल झालं असेल, थांब. त्याने ड्रॉवरमधून स्प्रे काढून आणला. हे घे, याने दुखणं थांबेल. तिने तो स्प्रे तर हातात घेतला, पण त्याच्या समोर साडीवर करून गुडघ्यावर कसा मारणार? तिने इकडे तिकडे पाहिलं. बहुतेक त्याच्याही लक्षात आलं. मी बाहेर आहे टेरेसवर. तो बाहेर गेला तसं तिने आता साडी हलकीशी वर करून त्या गुडघ्यावर तो स्प्रे आता केला. तर गुडघ्यावर स्प्रे केल्यानंतर थोडंसं सुजलेलं आणि हिरव्या निळ्या रंगाचं लाल झालेलं होतं. झालंय, ती म्हणाली. तसं तो आत आला. शॉल आय कॉल द डॉक्टर. नको, 1-2 दिवसात ठीक होईल. ओके, औषधं चुकवू नको, वेळेत घे. आणखीन एक, आजपासून मी बेडवर झोपेल. त्याचा बेड आहे, त्याला नसेल झोपायचं सोफ्यावर, म्हणून बेडवर झोपण्याबद्दल बोलत असेल तो. हा विचार करून तिने आता मान डोलावली. ठीक आहे, मी सोफ्यावर झोपेल. नो, तसं नाही, मी तुझ्यासोबतच बेडवर झोपेल. तिच्या डोळ्यातलं आश्चर्य आणि प्रश्न ओळखून त्याने पुढचं एक्सप्लेनेशन दिलं. मग आजीसाहेबांनी मला इथे सोफ्यावर झोपलेलं पाहिलं. काहीतरी एक्सप्लेनेशन देऊन वेळ टाळून नेली मी, पण तिचं बारीक लक्ष असणार, सो आय कांट टेक द चान्स. आणि तशीही तू बेडच्या एका टोकाला पकडून झोपली असतीस रात्रभर. हा बेड बराच मोठा आहे, तेव्हा आपल्या दोघात निवांत झोपता येईल. पण त्याला अजून कळलं नव्हतं एवढ्या दूर बेडवर झोपायची ती तरीही तिच्यातल्या चुंबकीय शक्तीपुढे त्याला झगडावं लागायचं स्वतःशीच. आता तर तो स्वतः त्या परिघात प्रवेश करत होता. इथून पुढे ती बाजूला असतानाही निवांत झोप कशी लागणार होती त्याला? आतापर्यंत त्याने आता त्याची मर्यादा ओलांडली नव्हती, पण आता यापुढेही ओलांडणार नाही याची तिला खात्री होती. शिवाय जे कारण सांगत होता तेही रास्त होतं. सकाळी आजीसाहेबांच्या डोळ्यातले प्रश्न तिनेही पाहिलेले. ठीक आहे, बरं, मी आता विराजला घ्यायला जातोय. त्याच्यासमोर वी नीड टू बी व्हेरी केअरफुल. तो जेही प्रश्न विचारेल त्यावर आपलं ठरलं आहे तशीच उत्तरं द्यायची. तिने मान हलवली. अजून काही? ते जमिनीचे डॉक्युमेंट्स रेडी करून आणा तुम्ही, मी सही करून देईन. एवढ्यात गरज नाही त्याची, नंतर बघू याचं काय ते. तिच्या आत्याला तिने कोणाशी तरी लग्न केलंय हेही माहीत पडलंय. ही गोष्ट तिला सांगायची होती, पण उगाच कानकी टेन्शन येईल म्हणून त्याने ते सांगण्याचं सगळं काही टाळलं होतं. मनाली आणि यशवंताची कसून चौकशी केल्यावर त्यांना प्रियाच्या लग्नाबद्दल कसं माहिती झालं हे कळलं. शिवाय त्या पलीकडे त्या दोघींना कुठलीच माहिती नाही हेही त्याने कन्फर्म करून घेतलं. हो, पण त्यांच्या राशीला पुजलेल्या त्या जगदीश राजपुतांना सुद्धा प्रिया यांच्या नको असलेल्या नातेवाईकांची भनक लागल्याचं त्याला अजून तरी माहिती नव्हतं. तर इथे आता ती विवेकसोबत बाहेर आली. डायनिंग टेबलवर आबासाहेब आणि अजीसाहेब त्या दोघांची वाटच पाहत होते. आज विराज येणार म्हणून दोघेही भलतेच खुश होते. विवेकही आज तिला पहिल्यांदा एवढा आनंदी वाटला. आजीसाहेब म्हणाल्या, तसं खरंच त्याचा खूप जीव होता विराजवर. त्याच्या बिझनेसची लाईन सेट करण्यासाठी मागच्या 2 महिन्यापासून खूप मेहनत घेतली होती त्याने. नाश्ता आटपून तो एअरपोर्टला जायला आता निघाला. सदू, अरे विराजची रूम रेडी आहे ना? प्रत्येक कोपरा साफ असायला हवा. जराही अव्यवस्थितपणा धूळ सहन होत नाही त्याला. प्रत्येक वस्तू जागच्या जागी हवी असते. 2 वर्षापूर्वी जसं सोडून गेला होता तसंच ठेवलं आहेस ना सगळं? आजीसाहेबांचा उत्साही आवाज प्रश्न विचारताना विराजच्या आठवणींनी चेहऱ्यावर हलकंसं हसूही होतं. नर्मद, हाच प्रश्न कालपासून 10 वेळा विचारून झालाय तुमचा सदूला. स्वतः जाऊन बघून आल्या तरी पुन्हा तेच विचारत आहात? आबासाहेब म्हणाले.
तुम्हाला नाही कळणार, 2 वर्षांनंतर लेकरू घरी येतंय. आज कराराच्या लग्नातून मिळालेल्या फॅमिलीतल्या आणखीन एका सदस्याशी आज प्रियाची ओळख होणार होती. त्या तिघांप्रमाणे तीही विराजची वाट पाहत होती. विराजविषयी त्याला न पाहता एक वेगळाच सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता तिच्या मनात. त्याला कारणीभूत म्हणजे त्याचं बालपण, जे त्याच्या आईवडिलांशिवाय गेलेलं, आणि दुसरं म्हणजे आजीसाहेबांनी त्याच्याबद्दल सांगितलेल्या एवढ्या सगळ्या गोष्टी. विवेकच्या अगदी विरुद्ध आहे तो, आणि असं म्हणाल्या होत्या आजीसाहेब. त्यामुळे आपल्या या धीराला भेटायला तीही उत्सुक होती. तिकडे जगदीश राजपुतांची माणसं कालपासून यशवंताच्या घरावर नजर ठेवून होती, पण दाराला लॉक. अख्खी रात्र त्या दोघी मायलेकी घरी पोचल्या नव्हत्या. रंगा प्रत्येक तासाची अपडेट मिस्टर राजपुतांना देत होता. अरे गेले असतील कुठेतरी गावाला वगैरे, पण आपल्या माणसांना तिथून हलू द्यायचं नाही. जशा त्या येतील उचलायचं त्यांना. येस सर. यावेळी पुन्हा एकदा जगदीश राजपूतला तोंडावर पाडलं होतं विवेकने. त्याची माणसे त्या दोघांपर्यंत पोचतील त्याआधीच त्यांना गायब केलेलं त्याने. विराजला एअरपोर्टवर येताना पाहून विवेकने आता हात वेव केला, तर समोर दिसताच आता विराज धावतच त्याच्या जवळ आला आणि दोन्ही भावांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. विराजच्या स्वभावाप्रमाणे आता त्याचे डोळे ओले झाले होते. आता पण विवेकचं आपल्या भावनांवर जबरदस्त नियंत्रण होतं. आपल्या लाडक्या भावाला 2 वर्षांनी पाहून खूप आनंद झाला होता त्याला, पण विराजप्रमाणे त्याने तो डोळ्यांवाटे व्यक्त केला नाही. विराज विवेकपेक्षा जवळजवळ 6 वर्षांनी लहान होता. दिसायला ऑलमोस्ट विवेकची कॉपी. रंग कदाचित त्यापेक्षा थोडा जास्त उजळ असेल, पण तीच अंगकाठी आणि तीच उंची. भाई यू पुट ऑन वेट. 2 वर्ष मी नव्हतो तर आजीसाहेबांनी खूप जास्त लोड घेतला असेल ना वाटतं तुझ्यावर. विवेकपासून जरा बाजूला होत विराजने वरपासून खालपर्यंत त्याला निहाळलं आणि मग हलकंसं असून म्हणाला, पण तुझं मात्र वजन कमी झालंय. काय करणार, ते घरचं जेवण नव्हतं ना. बट डोंट वरी, आजीसाहेबांच्या हातचं खाऊन आता 2 वर्षांचा कोटा लवकरच कंप्लीट करेन मी. यस, शी इज अ डेस्परेट वेटिंग फॉर यू. मलाही त्या दोघांना कधी भेटते असं झालंय. विराज, देअर इज वन मोर सरप्राईज फॉर यू. नवीन कार? नो. मग नवीन ऑफिस? विवेकने पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवली. आता मग नवीन बंगला? नो नो, हे पण नाही. देन नाही. आय सरेंडर. तू सांग. आय गॉट मॅरिड. सो तुझं नवीन सरप्राईज तुझी वहिनी आहे. विवेकचं बोलणं ऐकून विराज एवढ्या जोरात काय म्हणून ओरडला की आता एअरपोर्टवर असणारे CRPFचे जवान त्यांच्या दिशेला धावले. तुम्हाला हा भाग कसा वाटलाय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच नवनवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.